नमस्कार मित्रांनो. आज आपण यूज रेप बघणार आहोत. यूज रेप कायसाठी वापरतात वगैरे नाही का? त्याचे रिअल वर्ल्ड मध्ये काही यूज केस आहेत आणि हे दोन एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक फोकस बघणार आहोत आणि एक प्रिव्हियस स्टेट बघणार आहोत. अगोदर आपण समजून घेऊया व्हॉट इज यूज रेप. यूज रेप एक रिॲक्ट हुक आहे. ते आपल्याला रेफरन्स डोम एलिमेंट आणि व्हॅल्यू प्रिसिस्ट बिटवीन रिरेंडर आपल्याला अलाव करते करायला. आणि use like use state changing and use rep to do not re-render. त्याचं रिअल वर यूज कसे मॅनेजिंग फोकस नाही का. आपण आता हे एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत कसं इनपुट फील्डला फोकस कसं करायचं आणि स्टोरिंग प्रिव्हियस स्टेज व्हॅल्यू हँडलिंग ॲनिमेशन आणि शेअरिंग इंटरवल आयडीज इन टायमर. तर आपण आता मी नाही का इथं दोन फाईल बनवल्या. एक इनपुट फोकसला आपलं सिंपल कोड असतं ते तोच लिहिलाय आणि इथं एक प्रिव्हियस स्टेट आहे की एक आपण बघणार आहोत की एक बघणार आहोत. नॉर्मल कोड लिहून दिलाय आणि इथं ॲपच्या जेस मध्ये दोन्हीला इनपुट केलं. ओके. तर आपण आता इनपुट फोकस कसं करू बघू यूज रेट नाही. आणि आता आपल्याला इथं आपण एक कॉन्स्ट घेऊ इनपुट नाव देऊ ना. परत यूज रेट हे कुठून येईन आपलं रिॲक्ट मधून येईन. ओके. इथं रिॲक्ट मधून इथं आपल्याला त्याची व्हॅल्यू द्यायची नल. त्यानंतर आपल्याला आपण एक हे बनवू फंक्शन बनवू नाही का. आपण क्लिक केल्यावर हे फंक्शन रन झालं पाहिजे. आपल्याला ती फोकस हे होईल इनपुटला फोकस होईल. हँडल फोकस इक्वल टू ॲरो फंक्शन घेऊ आपण. याच्यामध्ये आपण इनपुट आपण ते आता हे इन्स्टंट बनवलं होतं ते यूज केलं. आणि करंट म्हणजे आपल्याला प्रिव्हियस स्टेजची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण करंट हे करतो कीवर्ड घेतो. त्यानंतर हे फोकस म्हणजे आपल्याला फोकस करायचं ना. फोकस फक्त इथं फोकस लिहून चालत नाही. आपल्याला इथं फंक्शन फोकस आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. नुसतं फोकस लिहू नका. फंक्शन आहे ते आपण फंक्शन मध्ये लिहायचं. त्यानंतर आपण इथं एक डिव ते घेतलेला आहे आपण. त्यानंतर आपण एक नाव घेऊ नाही का. H1 नको आपल्याला H2 घेऊ. त्यानंतर आपण इथं नाव देऊ यूजर एक्झाम्पल. स्पेलिंग चुकली असेल आणि इथं फोकस ऑन इनपुट. ओके. त्यानंतर आपण आता एक इनपुट बार घेऊ नाही का. इनपुट फील्ड घेऊ इनपुट आणि त्याचा टाईप आपण टेक्स्ट ठेवू. त्यानंतर आपल्याला हे जर एक म्हणजे आपल्याला एखादा एलिमेंट डोमेन ऍक्सेस करायला आपण इथं रेपचा वापर करतो नाही. आपण कसं अगोदर गेट एलिमेंट बाय आयडी वगैरे नाही का आपल्याला कोणते रेफरन्स लागत होते आपण करायचं. फक्त आता इथं यूज रेट इनपुट रेट पण यूज रेटच्या सहाय्याने एवढ्या लाईन मध्ये आपण ते ऍक्सेस करू शकतो डोम. इथं बटन घेऊ आपण. बटनाचं नाव फोकस. इथं काय करायचं आपल्याला ऑन क्लिक लावायचं. इथं फंक्शनला कॉल करायचं आपल्याला ऑन क्लिक. त्यानंतर आपण हायडर आपण ते फंक्शन बनवलं का ते. ठीक आहे. एवढं करून आपण सेव्ह करू. त्यानंतर आपण आपला आउटपुट बघू. आता इथलं आपण नाव टाकलेलं झाले आणि इथं आता आपल्याला इथे जाऊन मॅन्युअली आपल्याला हे करावं लागेल नाही का टाईप करायला तिथे क्लिक करावं लागेल. युजर आपल्याला काय करतो आता इथं फोकस नाही आपण टाईप केलं तरी टाईप नाही होत. आपण इथं फोकस इनपुटवर दाबलं तरी फोकस होतं. आपण इथं टाईप करू शकतो. काढलं
तर टाईप नाही होऊ शकत नाही का. एकदा फोकसवर क्लिक केलं मग इथं टाईप वगैरे करू शकतो. इथे एक प्रकारे आपण स्टेट घेतो नाही का ते असेच करतो आपण. आणि आता आपण दुसरं प्रिव्हियस स्टेटचे एक्झाम्पल बघू नाही का. स्टेटमध्ये आपण काय होतं आपली मागची व्हॅल्यू आहे का ती स्टोअर होते. आपण प्रिव्हियस स्टेटमध्ये स्टोअर करतो प्रिव्हियस व्हॅल्यू. तर आपण हे कसं करणार बघू. पहिले तर आपण नाही का इथं कॉन्स्ट घेऊ. कॉन्स्ट आता एखादं काउंट लावू आपण. सेट काउंट. चा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही ते बघू शकता आपल्या चॅनलवरच आहे. आणि इथं आपण 0 ने इनिशियलाइज करू. पहिली व्हॅल्यू 0 कॉन्स्ट प्रिव्हियस काउंट रेट ओके इक्वल टू यूज रेट. हे पण आपल्या यूज स्टेट मिळवून नलनी इनिशियलाइज करू. त्यानंतर आपण एक यूज इफेक्ट घेऊ. तो पण आपल्याकडून रिॲक्ट मधून आहे. मला माहिती आहे यूज स्टेट आपण मी कालच व्हिडिओ बनवलाय यूज स्टेटचा. तो तुम्ही बघू शकता चॅनलला जाऊन. पूर्ण सिरीज चालू नाही का आपली. प्रिव्हियस काउंट रेट डॉट करंट. आणि आपल्याला आता ही करंटला आपल्याला काउंटची व्हॅल्यू हे करायची नाही का इनिशियलाइज करायची स्टोअर करायची. मग इथं आपण काउंट देणार नाही का. ओके. आणि इथं आपल्याला प्रत्येक काउंटला हे करायचं यूज इफेक्ट आपल्याला लोड करायचं. मग आपण इथं काउंट करूया डिपेंडन्सी. ओके. त्यानंतर आपल्याला इथं आपण एक नाव घेऊ नाही आपल्या फंक्शनचं नाव आपण कोणता प्रोग्राम करतो. यूज एक्झाम्पल ट्रॅकिंग प्रिव्हियस स्टेट. ओके. त्यानंतर आपण एक पी घेऊ पॅराग्राफ टाक. त्यानंतर आपल्याला करंट काउंट. आपला जो करंट काउंट आहे आपण ते आता हे करतोय नाही का इन्क्रीमेंट करतोय तो आपल्याला इथे दाखवेल नाही का. स्टेटची काउंट आपल्या इथे दाखवेल. आणि आपण आता प्रिव्हियस काउंट पण हे दाखवू नाही का प्रिव्हियस काउंट. थोडं लॅग करते थोडं ऍडजस्ट करा. इथं आपल्याला प्रिव्हियस डॉट करंट. ओके. म्हणजे मागची व्हॅल्यू आपली प्रिव्हियस करंटची मागची व्हॅल्यू आपल्या इथं दिसत नाही का. इथं आपण बटन घेऊ. बटन मध्ये इन्क्रीमेंट इन्क्रीज काउंट. ओके. त्यानंतर आपल्याला ऑन क्लिक आपल्याला ऑन क्लिक कशाला लावायचं फंक्शनला लावायचं. आपण इन्स्टंट बनवला होता आता सेट काउंट नाही का. आपण ते सेट काउंट काढणार म्हणजे काउंट वाढवणार. किती वाढवायचं आपल्याला +1. ओके. एवढं झाल्यानंतर आपण सेव्ह करू. तर इथं तुम्ही बघू शकता इथं आलेलं आहे. हे वर्ष काढतो तुम्हाला थोड्या अंडरस्टँड बेटर व्हायला. इनपुट वापस काढून टाकू. आता आपल्याला ट्रॅकिंग प्रिव्हियस स्टेट. ओके. आपल्याला इथं आता प्रिव्हियस स्टेटची व्हॅल्यू दिसेल. आता नल्ली नाही का म्हणजे आपण नलनी इनिशियलाइज केलेलं आहे यूज रेटला. करंटची व्हॅल्यू 0 आहे. इन्क्रीमेंट केला तर बघू आता करंटची व्हॅल्यू 0 होती ना. 0 आपल्याला प्रिव्हियस स्टेटमध्ये आपण यूज रेटने घेतली आणि करंटला काय आता 1 आहे.
तशी तशी आपण वाढू तशी तशी प्रिव्हियस व्हॅल्यू याच्यात येईल आणि ही करंट आपली चालू येते व्हॅल्यू. ओके, हे पहा किती पण आपण केलं ना तरी प्रिव्हियस व्हॅल्यू घेत होते आणि करंट व्हॅल्यू इकडची इकडे. ओके, हे होता आपला यूज रेटचा व्हिडिओ. तर कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.